तुला असं विचारायचं आहे की नक्कीच लेथार्जी हा विरोधकांच्या बाबतीमध्ये एक भाग असू शकतो, जसं आता केशवजी म्हणाले त्याचा उलट भाग. पण त्याचबरोबर ईव्हीएम मतचोरीसारखे मुद्दे लोकांमध्ये पकड घेत नाहीयेत असं सुद्धा यातनं कुठेतरी सिद्ध होतंय का? नाही, त्याच्याआधी फक्त आता जी चर्चा झाली त्याच्याबद्दलचं एक थोडंसं फॅक्च्युअल गोष्ट सांगतो की ज्या 10,000 रुपयांची चर्चा होतीये बिहारमधल्या, ते वन टाइम दिले जाणार आहेत, म्हणजे एकदाच दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची राशी जी आहे 2 लाख रुपयांची, ती ज्यांनी जी सुरुवात चांगली केलेली आहे रोजगार सुरू करण्याच्या दृष्टीनं त्यांना दिली जाणार आहे. त्याचे निकष काय असणार आहेत हे अजूनही स्पष्ट नाहीये. आणि म्हणजे त्याच्यातली गंमत ही आहे फक्त की अशा पद्धतीनं महिलांच्या खात्यावरती 2-2.5 हजार रुपये आपण द्यावेत, हे तेजस्वी यादव म्हणत होते. त्यांची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपनं त्याला काउंटर करण्यासाठी आणलेला हा प्लॅन आहे. आणि त्या अंतर्गत मग महाराष्ट्राप्रमाणे किंवा मध्य प्रदेशप्रमाणे दर महिन्याला हे पैसे देण्यापेक्षा आपण ते वन टाइम देऊयात, मोठी रक्कम देऊयात, आणि त्याच्या माध्यमातून जे सुरुवात करतील त्यांना पुन्हा उद्योगासाठी अजून मोठी राशी किंवा कर्ज दिलं जाईल. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्यामुळं उलट आपल्या लाडक्या बहिणीपेक्षा थोडीशी स्मार्ट योजना म्हणावी लागेल निवडणुकीच्या दृष्टीनं, की वन टाइम पैसे दिले जात आहेत. 15,000 कोटी रुपये खर्च झाले. इकडं आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये संख्या पण जास्त आहे, त्यामुळे 36-40 हजार कोटींचं बजेट आहे. इथं 15,000 कोटीमध्ये एकदा पैसे देऊन निवडणुकीच्या आधी काम जे आहे ते प्रचाराचं झालेलं आहे. आता पुढची गोष्ट ईव्हीएम बद्दलचा प्रचार आणि वोट चोरी. तर याच्यामध्ये आता असं आहे की मुळात हा आरोप केल्यानंतर एकतर विरोधकांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे, किंवा मग जो जनादेश आहे तो किमान आम्ही मान्य करतो असं म्हटलं पाहिजे. म्हणजे आता सुद्धा या निकालावरती राहुल गांधींची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, कुठलंही ट्विट आलेलं नाहीये. कारण जर त्यांनी निकाल आपण ऍक्सेप्ट करतो असं म्हटलं तर साहजिक आहे की ही व्यवस्था तुम्हाला मान्य आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही निवडणुका लढताय. दुसरी गोष्ट म्हणजे केशवजी मगाशी जे म्हणत होते त्याच्याबद्दल, म्हणजे जो कोणी माणूस भाजपची स्ट्रेंथ ओळखतो ते हे मान्य करेल की भाजप कुठलीही निवडणूक जी आहे ते गांभीर्यानं घेत असते, त्याच्यातले सगळे हातखंडे जे आहेत ते राबवतात. पण सोबतच व्यवस्थेबद्दलचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्न निवडणूक आयोगाबद्दल लोकांना पडलेले आहेत, त्याची पण उत्तर मिळाली पाहिजेत. कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान जर अशा पद्धतीनं कॅश ट्रान्सफर होत असेल एखाद्या योजनेचं, तर ते योग्य आहे की नाही, त्याच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर त्याचं नेमकं काय, हा एक प्रकारे नवीन पॅटर्न आलेला आहे का, की ऐन निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मतदान होते त्याच्या 10 दिवस आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे गेलेले होते. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध का करून दिलं जात नाहीये याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आता निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं कारण सांगतंय. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बद्दल पण खूप प्रश्न होते. अनेक बाबतीत निवडणूक आयोग टाळाटाळ करत होतं. सुप्रीम कोर्टानं दटावल्यानंतर त्यांना त्या बाबतीत पुन्हा मवाळ भूमिका घ्यावी लागलेली आहे. म्हणजे 65 लाख मतदारांची नावं बिहारमध्ये वगळली गेलेली होती. त्यांची यादी पहिल्यांदा निवडणूक आयोग द्यायला सुद्धा तयार नव्हतं. सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर ती यादी पब्लिश करण्यात आली. सोबतच आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संपूर्ण देशभरामध्ये राबवलं जाणार आहे. नक्कीच प्रशांत, तुझे सगळे मुद्दे कळले. आपल्याकडे वेळ अतिशय थोडा आहे आणि शिशुपालला एक शेवटी